रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आमचे एक दोन मित्र भेटले, रोहित आणि विकास. खरं तर सांगायचं तात्पर्य माझं हे होतं की उन्हाळा खूप आहे, गरमीचे दिवस खूप आहेत. उन्हामुळं आपली किती लाही होते, पाण्यासाठी वनवन आपण भटकतो. पण ह्या माझ्या मित्रांचं सांगणं आहे, तुम्हा सर्वांच्यापर्यंत मी पोचवतोय. ह्या मित्रांचं माझ्या मत की एक तर ह्या मोबाईलच्या युगामध्ये ह्या सगळ्या व्ह्यूजमुळं आपले पक्षी जी जात आहे ना, चिमण्यांची जात आहे, पक्षी आहेत, हे सगळे संपुष्टात यायला लागले. जे काय थोडेफार हाताच्या बोटा मोजले तर पक्षी शिल्लक आहेत, ते आपण वाचवूया. प्रत्येकानं आपल्या घराच्या बाहेर एक पाण्याचं डबडं ठेवूया, झाडावरती पाणी ठेवूया, घरावरती पाणी ठेवूया आणि हे सगळे पक्षी जीव प्राणी आपण त्यांना जीवदान देण्याचं महत्त्वाचं योगदान आपण देऊया. हे माझे दोन मित्र आहेत. तुम्ही कधी जर यांच्या घरी जाण्याचा योग आला तुम्हाला, तर त्यांच्या घरावरती एक पाण्याचं डबं ठेवलं जातं. भरपूर पक्षी येऊन सकाळी पाणी पितात, दुपारी पाणी पितात. असं सर्वांनी आपण आपापल्या घरावरती पाण्याचे डबा ठेवून पक्षी वाचवण्याचा प्रयत्न करूया आणि आपला निसर्ग वाचवूया, पक्षी वाचवूया. रामकृष्ण.